नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं भारत की खबर। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। सावनेर भाजपा उपाध्यक्ष सलील सदाशिव मोहतुरे ने अपने साक्षात्कार में कहा कि मैं गरीबों से जुड़ी हर समस्याओं को दूर करने के लिए, जैसे रोड, पानी, आरोग्य से लेकर हर समस्याओं को दूर करने के लिए तत्पर रहता हूं। मैं कई गरीबों के लिए वृद्ध योजना, लाडली बहन योजना और तहसील से जुड़े कामों को करने में उनकी मदद करता हूं। मेरे वार्ड नंबर 5 सावनेर में मुझे अच्छा प्रतिसाद मिल रहा है। पिछले 10 वर्षों में जितना काम नहीं हुआ उतना काम 1 वर्ष में हमारे वार्ड में हुआ है। सरकार द्वारा चलाई जाने वाली जितनी भी योजनाएं हम घर तक पहुंचाने का काम कर रहे हैं, जिससे जनता से हमें अच्छा प्रतिसाद मिल रहा है। आगामी चुनाव में हमें जनता का आशीर्वाद मिले तो वार्ड में ज्यादा से ज्यादा विकास करेंगे। आता ज्या लोकांना जे आयुष्यमान कार्ड आहे सर, ते आता आमच्या आशिष देशमुख साहेब लता मंगेशकर मध्ये तिथे आता आमच्या आमदार साहेबांनी खूप काही व्यवस्था केली आहे। स्वतःची गाडी लावलेली आहे, इथून हर गावावरून गाडी जाते, ज्या योजनेत लोक बसते त्यांना ते फायदा देत आहे सर। मी सावनेर शहर भाजपा उपाध्यक्ष नाव सलील सदाशिव मोहतुरे। सर, आपण प्रभाग 5 मधून यावेळी भाजपातर्फे निवडणुकीची दावेदारी करून राहिले, काय एजेंडा आपला राहील जनतेसमोर जाण्यासाठी? जनतेसमोर जाण्यासाठी लोकांचे गोरगरिबाचे चांगले कामं, लोकांचे जे वृद्ध पेन्शन आहे त्यांचे भरपूर कामं केले आणि गोरगरिबांना मी हमेशा तहसीलचे कोणतेही काम राहत त्याच्याबद्दल मी हर लोकांना मी मदत करते। म्हणून माझ्या वार्ड नंबर प्रभाग 5 मध्ये माझे लोक माझे खूप चाहते आहेत। जसं जनतेसमोर आपण गांधीचे जे सांगितलं आपण त्याप्रमाणे आपण सामोर जाणार आहात। काय वाटते किती जनसंख्या आहे आपल्या प्रभागाची आणि आपण जर उमेदवार राहिले आणि आपण निवडणूक लढून आले, आपण निवडणूक जिंकली तर आपण लोकांसाठी कोणते कोणते कामं करणार आहेत आणि काय करणार आहात? माझ्या प्रभागामध्ये जे काही लोकांची काही जे समस्या आहे, रोड, नाली, जे लोकांना पिण्याचे पाणी, शुद्ध पाणी मिळाले पाहिजे, आपल्या सावनेर शहरामध्ये लोकांच्या दवाखान्यामध्ये जे काही चांगली सोय झाली पाहिजे, जे बी काही गोरगरिबाचे काम आहे मी त्यांच्यासाठी अतिशय मन लावून काम करेन। जनतेचं म्हणणं आहे की घर टॅक्स हा खूप मोठ्या प्रमाणे सावनेर मध्ये येतो। आता घर टॅक्स कमी करण्यासाठी त्यांना म्हणजे त्यांची बचत करण्यासाठी आपलं समोर काय पाऊल राहील? घर टॅक्स जे लोकांचे जे वाढले सर, ते आता त्याच्याबद्दल तर मी आमचे जे आता आमदार साहेब आहे ते समोर चालून कमी करायची कोशिश करेन। जनतेला, आपल्या प्रभागाच्या जनतेला आपलं काय एक आव्हान राहील आणि काय एक संदेश राहील? काय सर? आपला जनतेला काय एक संदेश राहील, आपल्या प्रभागाच्या जनतेला काय संदेश देणार आपण? माझ्या प्रभागाच्या जनतेला मी हेच संदेश देईन का लोकांचे हर कोणाचे कामं झालेले पाहिजे, कोणाला कोणतेच कामं घडलेले नाही पाहिजे, तर त्यासाठी मी हमेशा लोकांच्या सोबत मदत करण्यास तयार आहे। लाडकी बहीण योजना अंतर्गत आपण लाडकी बहिणींना आपण योजनेचा लाभ करून दिला? लाडकी बहीण योजनेला भरपूर ज्यांना जो लाभ भरपूर लोकांना मिळालेला आहे। आता काही लोकांनी काय केलं सर का एका राशन कार्डवर 2-2, 4-4 नावं टाकले, त्या लोकांचे नावं भेटले। कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसर आहे त्यांनी बी फॉर्म भरला, त्यांच्यापाशी कोणापाशी 4 व्हीलर गाडी आहे त्यांना पण भरले। आता तशा लोकांचे जे अपात्र होत आहे अशाच लोकांचे फॉर्म रिजेक्ट होत आहे सर। 60,000 जे महिला आहेत ते महिला आता म्हणत आहे की त्यांचे नाव कटले, यावेळेस आम्ही निवडणुकीत भाजपाला वोट देऊ, यावर काय सांगाल? आता सर कसं आहे, त्यांचं जे आहे त्यांनी जे गलत तरीकेने जे फॉर्म भरलेले आहे त्यांचे नाव कटले म्हणून ते कसे म्हणत आहे? गरीब लोकही आहे। गरीब लोक सर असे आहे का त्यांनी जसं आता गोरगरिबाचं एकच राशन कार्ड आहे एका कुटुंबावर, आणि त्यांनी म्हणजे जसं राशन कार्ड आपलं थोडंसं वेगळं बनवायला पाहिजे, त्यावेळेस त्यांनी बनवलं नाही। आता एकाच फॅमिलीचे ज्यामध्ये 5-6 लेडीजचे नाव आहे, तर त्यांचे ते एकाच राशन कार्ड म्हणून त्याचे नाव कटले सर। म्हणजे एका किंवा 2 व्यक्तीला योजना ही मिळत होती, तर त्या योजनेमध्ये लोकांना 5-5, 4-4 लोकांना असं
लाभ घेतलेला आहे. आयुष्मान भारत आयुष्मान कार्ड बनलेलं आहे ज्या लोकांना. अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए भारत की खबर. अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें व शेयर करें. ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन को प्रेस करना ना भूलें. अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.